नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी इडली. तर बघू शकता एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने इडली बनवलेली आहे आणि किती मऊ लुसलुशीत झालेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईकसुद्धा करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. आज जरा वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवणार आहे मी, तर व्हिडिओ नक्की बघा. तर इथं मी कोलम तांदूळ घेतलेले आहे 2 वाटी आणि 1 वाटी मी इंद्रायणी तांदूळ घेणार आहे. बघू शकता 2 वाटी कोलम आणि 1 वाटी इंद्रायणी घेतलेला आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. आता साबुदाणा टाकणार आहे. 2 चम्मच पोह्याचा असतो तेवढा साबुदाणा टाकलेला आहे आणि 1 चम्मच मेथी दाणे टाकणार आहे. बघू शकता हे सर्व एकत्रच भिजू घालणार आहे. आपण वेगवेगळं सुद्धा भिजू घालू शकतो. मिक्स करून घेते आणि स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेते. धुवून झालेलं आहे, पाणी पण टाकलेलं आहे. हे 5 तासासाठी असंच भिजत घालून ठेवते. 5 तासानंतर बघूया. छान आपले डाळ तांदूळ भिजलेले आहे. बघू शकता. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. त्याच्यासोबत थोडं पाणी ॲड करत आपण याला काढणार आहे. बघा थोडं थोडं करूनच काढायचं आहे, एकदम जास्त नाही टाकायचं. 2 चम्मच भरून मी टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि बारीक फिरवून घेणार आहे मिक्सरला. बघा छान असं बारीक फिरवून घेतलेलं आहे मी. आता हे काढायला मी एका डब्बा घेतलेला आहे. त्या डब्यामध्ये काढणार आहे मी. डब्बा छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काढून घेते. बघा किती छान आपलं बारीक दळून घेतलेलं आहे. आता सर्वच असं डाळ तांदूळ मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. बघू शकता सर्व डाळ तांदूळ मी काढून घेतलेले आहे. बघा आता छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. थंडीचे दिवस नाही त्यामुळे मी हाताने काही फिरवणार नाही, कारण फर्मेट होतं उन्हाळ्यामध्ये. नाहीतर थंडीचे दिवस असले तर हाताने आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हाताची ऊब त्याला मिळते आणि छान फर्मेट होतं. आता डब्याचं झाकण लावून रात्रभर याला असंच ठेवून देणार आहे मी साईडला. दुसऱ्या दिवशी बघूया. बघा दुसऱ्या दिवशी मी झाकण उघडून घेतलेले आहे. आपलं पीठ छान फर्मेट झालेलं आहे. दाखवते मी तुम्हाला. बघू शकता किती छान फर्मेट झालेलं आहे आपलं पीठ. आता आपण याच्या इडल्या बनवणार आहोत. आता मी हे जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते, म्हणजे एका पातेल्यामध्ये काढून घेते. बघा एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे असं करायचं आहे की आपल्याला जेवढ्या इडल्या बनवायच्या आहे तेवढंच पीठ घ्यायचं आहे. जर का जास्त वाटत असेल तर ते साईडला काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. परत उद्या आपण बनवू शकतो. मीठ न टाकताच ठेवायचं आहे. पण मी एवढ्या इडल्या बनवणार आहे त्यामुळे मी याच्यामध्ये मीठ ॲड करते चवीनुसार. जास्त पण मीठ नाही टाकायचं आणि छान असं मिक्स करून घेते. बघू शकता या पद्धतीने इडली बनवली तर खूप छान लागते आणि खायला सुद्धा खूप छान लागते. नक्की करून बघा. पाणी गरम करायला ठेवलं आहे मी इडली पात्रामध्ये आणि हे इडली पात्र घेतलेले आहे त्याला आपण तेल लावून घेऊया. बघा छान असं तेल लावून घ्यायचं आहे. सर्व याला तेल लावून घेतलंय मी सर्व इडली पात्राच्या भांड्याला. आता आपण जे पीठ घेतलं आहे इडलीचं ते याच्यामध्ये टाकणार आहे.
बघू शकता. जास्त पण गच्च नाही भरायचे आपल्याला, थोडंसं साईडला राहू द्यायचं. आपलं आपलं पीठ जर का घट्ट असेल, तर आपण थोडं पाणी ॲड करायचं. माझ्या याच्यात पाणीचं जास्त लागलंच नाही, त्यामुळे मी पाणी ॲड केलं नाही. एवढं ठीक आहे टेक्स्चर त्याचं, त्याच्यामुळे मी राहू दिलं होतं. सर्व इडली पात्र मी भरून घेतलेले आहे. पाणी पण छान गरम झालेलं आहे. आता गॅस कमी करूया आपण आणि जे इडली पात्र आहे ते याच्यामध्ये ठेवूया इडली भरलेले. सावकाश ठेवायचं गरम असतं तर. आपण ठेवताना सर्व असे जिकडून जाळी आहे तिकडून इडली आली पाहिजे असं सर्व इडल्याचे हे ठेवून द्यायचे आहे. म्हणजे घामानं त्याच्यावर पाणी पडत नाही. तर 10 मिनिटं झालेले होते. 10 मिनिटानंतर बघूया आपली इडली बनलेली आहे का तर. इडली झालेली तर दिसत आहे, पण चेक करून दाखवते तुम्हाला. बघा जास्त काही चिटकलेलं नाही आपल्याला. आपली इडली बनून तयार झालेली आहे. परत दाखवते बघा. आता आपण सावकाशपणे हे सर्व बाहेर काढून घेणार आहे. गरम आहे तर बघा आणि थंड करून घ्यायचं आहे पूर्ण. पण मला जास्त वेळ नव्हता थंड करायला, त्यामुळे मी लवकरच काढायला घेतल्या होत्या इडल्या. पण आपण थंड करून घ्यायचं आणि सावकाश चम्मचच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहे. बघू शकता किती छान इडल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता सर्व इडल्या मी काढून घेते. त्यासाठी चटणी बनवलेली आहे मी. तर खोबरं, थोडीशी डाळ, फुटाणे आणि हिरवी मिरची, कोथिंबीर असं घेऊन मी याच्यावर तडका मारून घेतलेला आहे. कढीपत्ता, जिरे, मोहरीचा आणि मिक्स करून घेत आहे. सांबार पण बनवलेला आहे, पण तो व्हिडिओ नाही बनवला मी. तर अशी आपली इडली बनवून तयार झालेली आहे. बघू शकता चटणीला पण छान असा तडका बसलेला आहे. इडली रेसिपी आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओमध्ये जर का काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.